महापालिकेकडून विकास कामं आणि निधीचं नियोजन करताना कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाला झुकतं माप दिलं जातंय। त्याउलट कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात प्रभाग मोठे असूनही कमी निधी दिला जातो, असा स्पष्ट आरोप आमदार अमल महाडिक यांनी महापालिकेतील बैठकीत केला। कोल्हापूर शहरातील कचरा उठाव, रस्त्यांची दुरावस्था, पार्किंग आणि वाहतुकीचं नियोजन, केएमटी, भटकी जनावरं, कुत्र्यांचा बंदोबस्त अशा अनेक विषयांवर आमदार महाडिक यांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याबरोबर चर्चा केली। शहरातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक लवकरात लवकर करावी अशी सूचना आमदार महाडिक यांनी केली। कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांच्या अनुषंगानं आमदार अमल महाडिक यांनी आज महापालिकेत बैठक घेतली। या बैठकीला प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। कोल्हापूर शहराचा विस्तार दक्षिण विधानसभा मतदारसंघात वाढणार आहे, त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रभागांच्या विकासासाठी जादा निधी द्यावा अशी मागणी आमदार महाडिक यांनी केली। शिवाजी विद्यापीठ, सायबर चौक, राजेंद्र नगर, हॉकी स्टेडियम चौक, संभाजीनगर चौक हा रस्ता प्रचंड वर्दळीचा होणार आहे। इथल्या सर्व चौकांसह शहराचे प्रवेश मार्ग अतिक्रमण मुक्त करावेत अशी सूचना आमदार महाडिक यांनी केली। तावडे हॉटेल चौकातील कमानीबाबत निर्णय घ्यावा, महापालिकेच्या शाळांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी CSR आणि शासन स्तरावरून निधी मिळवू असं आश्वासन महाडिक यांनी दिलं। PM ई-बस योजनेअंतर्गत 50 बसेससाठी केंद्राकडे पाठपुरावा करू, तसंच CNG वरील बसेस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करू असं आमदार अमल महाडिक यांनी नमूद केलं। शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न सोडवण्यासाठी पांजरपोळ संस्थेला नवीन जागा उपलब्ध करून दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निवारा शेडची उभारणी करणार असल्याचं आमदार महाडिक यांनी सांगितलं। महापालिकेच्या ताब्यात असणाऱ्या ओपन स्पेसमध्ये क्रीडांगणं, उद्यानं तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करू असंही त्यांनी सांगितलं। अमृत योजनेतून शहरात सुरू असलेल्या कामांचा आढावा आमदार महाडिक यांनी घेतला। कामांचे टप्पे तयार करून प्रभागनिहाय कामं पूर्ण करावीत असं त्यांनी प्रशासनाला सुनावलं। सर्किट बेंच आपल्याला दिलं, त्याच्या माध्यमातून शहरातल्या होणाऱ्या नवीन समस्या आणि ज्या शहरातल्या जुन्या समस्या त्या संदर्भामध्ये आज आढावा बैठक झाली। त्यामध्ये शहरातला असणारा ट्रॅफिकचा विषय, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखड्याचा विषय असेल, कचरा व्यवस्थापन असेल आणि त्याचबरोबर भविष्यात येणाऱ्या अडीअडचणी सामोरे जाण्यासंदर्भात महानगरपालिकेच्या बाबतीतले विषय, मग त्यात CCTVचा विषय असेल, कचरा उचलणं असेल, KMT बसेसचा विषय असेल जो राज्य आणि केंद्र सरकार मिळून करतं आहे, त्याचबरोबर सेंट्रल बिल्डिंग असेल, महानगरपालिकेची बिल्डिंग असेल, या फ्युचरमध्ये जे सगळे विषय आहेत आणि सामान्य माणसाला भेडसावण्याचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये आज बैठक झाली। आणि या बैठकीचा आज थोडासा आढावा पहिल्या टप्प्यातला झालेला आहे। पुन्हा एकदा 10-12 दिवसानंतर गणपती गेल्यानंतर तो आढावा पुन्हा घेतला जाईल। येणारा गणपतीचा सीझन म्हणजे सण आणि त्याचबरोबर दसरा या दृष्टिकोनातून ही बैठक होती। आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठीच्या नियोजनाची माहिती आमदार महाडिक यांनी जाणून घेतली। रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाला 50 लाख रुपयांची तरतूद केली आहे। पाऊस कमी झाल्यानं 8 दिवसात कामाला सुरुवात करू असं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं। कचरा उठावासाठी जादा टिप्पर घ्यावेत, त्याच्या निधीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू। शहराची 3री विकास योजना होत असताना जरगनगर शाळेसाठी, ट्रक टर्मिनससाठी, कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि वीज उपकेंद्रासाठी जागा आरक्षित ठेवाव्यात। ग्रीन सिटी अशी कोल्हापूरची ओळख निर्माण करण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावेत अशा सूचना आमदार अमल महाडिक यांनी केल्या।